कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल। जसं की तुम्हाला माहिती आहे आपला चॅनल आहे मॉमी ऑफ रामीन पुणे, ज्यावरती की मी स्टिचिंग आणि आपले जे काही डेली लाईफस्टाईलचे व्लॉग असतील ते शेअर करत असते। त्यासोबतच आपलं जे काही ट्रॅव्हलिंगचे व्लॉग असतील किंवा कुकिंग रिलेटेड व्हिडिओ असतील हे सुद्धा मी शेअर करत असते। तर आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा आणि इन्फॉर्मेटिव्ह बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तुमच्या सोबत ज्या कोणी लग्न ठरलेल्या ब्राइड्स असतील किंवा दुल्हन असतील त्यांचं खूप वेळा कन्फ्युजन असतं की आपण नेमका ब्लाउज कसा स्टिच करायचा, कोणता कट ठेवायचा, बॅक नेक डिझाइन कशी ठेवायची, याबद्दल त्या खूप जास्त कन्फ्यूज असतात। जसं की माझ्याकडे एक दोन ब्राइड्स आलेल्या, त्यांच्या पाहून हे माझ्या लक्षात आलं की आपण यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवला पाहिजे जेणेकरून की हा बऱ्याच लोकांना हेल्पफुल ठरेल। तर चला आजच्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया। जेव्हा पण लग्न ठरतं त्यावेळेस आपण त्या गोष्टींमध्ये एकदम नवीन असतो, मग ब्लाउज कसा स्टिच करायचा, कारण की खूप सारे प्रोग्राम्स असतात, मग त्यामध्ये हळद असते, साखरपुडा असतो किंवा सप्तपदीचे फेरे असतील, यासाठी वेगवेगळ्या आपण साड्या वेअर करत असतो। पण तुम्हाला सांगू का, तुमची साडी किती कॉस्टली आहे किंवा किती कमी किमतीची आहे यावरती काहीच डिपेंड करत नाही। जेव्हा तुम्ही त्यावरचा ब्लाउज एकदम डेकोरेटिव्ह म्हणा किंवा डिझाईन वगैरे असेल त्या एकदम वेगळ्या आणि एकदम युनिक निवडता त्यावेळेस तुमचा साडीचा लुक सुद्धा एकदम वेगळा येतो। साडी जरी तुम्ही 200, 300, 500 ची घाला डेली लाईफस्टाईल मध्ये सुद्धा मी सांगते, पण त्यावरती तुम्ही ब्लाउज कसा डिझाईन केलाय यावरती खूप जास्त ब्लाउजचा आणि साडीचा लुक जो आहे तो ठरलेला असतो। त्याकरता जे काही लग्न असेल ते आपण एकदाच करतो, त्यामुळे विचारपूर्वक ब्लाउज शिवण्याची खूप जास्त गरज आहे। कारण की काय होतं, साडी एकदम आपण छान कॉस्टली घेतो आणि ब्लाउज जर बिघडला तर साडीचा लुक सुद्धा एकदम म्हणजे चांगला येत नाही साडीचा लुक। थोडक्यात मला हे सांगायचं, त्यासाठी जेव्हा पण तुम्ही ब्लाउज स्टिच करता त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला तर काय होतं, आपलं ज्यावेळेस लग्न ठरतं त्याआधी 1 ते 2 साड्या आपल्याकडे असतात किंवा आपल्याकडे असतात सुद्धा असंही नाही, कारण की आपण कोणतीतरी काकी, मावशी, मामीच्या साड्या घालतो जेव्हा आपल्याला पाहुणे वगैरे पाहायला येणार असतात त्यावेळेस, आणि आपल्याला काही ब्लाउजचा अंदाज नसतो। मग उंची किती घ्यायची, स्लीव्ज कशी ठेवू किंवा कमरेचं मेजरमेंट वगैरे कसं द्यायचं किंवा बाकीचा स्लीवचा दंडघेर वगैरे लूज ठेवू का टाईट फिटेड करू, असं आपल्या खूप जास्त कन्फ्युजन असतो। त्यावेळेस आपण काय करायचं आहे, कोणताही तुमचा जो काही मापाचा ब्लाउज असेल, एक जो तुम्ही आधी शिवलेला असेल तो कधीही मेजरमेंटसाठी द्यायचा नाही, कारण की लग्नानंतर काय होतं आपल्या बॉडीमध्ये बरेच चेंजेस होतात। मग काय होतं, कधी कधी लग्नाचे ब्लाउज जे असतील ते आपल्यामध्ये फिट बसत नाही। आता फॉर एक्झाम्पल मी माझंच सांगते, आता माझ्या लग्नाला एप्रिलमध्ये 3 वर्ष होतील, पण लग्नाचा एकही ब्लाउज मला आता बसत नाही, कुठेही नाही। उंचीमध्ये सुद्धा कमी पडतो, बाहीमध्ये सुद्धा परफेक्शन येत नाही, आणि किंवा जे काही चेस्टचं मेजरमेंट वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा परफेक्टली फिट होत नाही। त्यामुळे ते ब्लाउज आता काही घालण्यामध्ये पॉईंट नाही। आता काहीतरी जुगाड करून मी ते ब्लाउज एकदम परफेक्ट करण्याचा प्रयत्न करेल, जसं काही चेंजेस करेल ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल, जेणेकरून की कोणाचाही असा प्रॉब्लेम झालेला असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल। तर सुरुवातीला जेव्हा पण तुम्ही ब्लाउज स्टिच करायला जाताल ॲज अ ब्राईड, त्यावेळेस कोणताही तुमचा पहिला ब्लाउज असाल तो सोबत घेऊन जायचा नाही कधीही। तुम्ही शक्यतो तरी बॉडीवरतीच मेजरमेंट द्या, म्हणजेच अंगावरती मेजरमेंट दिल्यानंतर कसं तुम्ही समोरासमोर असता त्यामुळे टेलरच्या लगेच लक्षात येतं की बॉडीचा शेप कसा आहे आणि यानुसार आपल्याला कशी ॲडजस्टमेंट करायची आहे। आता सुरुवातीला काही प्रिन्सेस कट वगैरे नव्हता, आता 2015 मध्ये प्रिन्सेस कट सुद्धा आला। ज्यावेळेस की मी स्टिचिंगचा क्लास केला होता त्यावेळेस नवीनच आलेला, त्याआधी फक्त कटोरी फोरटक्स होते आणि 2 पीस आणि प्रिन्सेस कट जो आहे तो 2015 नंतरच आला। त्यामुळे त्याच्याबद्दलचं थोडंसं अट्रॅक्शन असेल किंवा कौतुक असेल ते बायकांचं वाढलं, आणि त्यानंतर कटोरीकडून काही बायका प्रिन्सेसकडे ट्रान्सफर झाल्या। पण बरेच जण असे आहेत की ज्यांना अजून सुद्धा कटोरीचे ब्लाउजच आवडतात, प्रिन्सेस ते घालत नाही, कारण की त्यांचं म्हणणं असतं की प्रिन्सेसचा जो काही कट आहे तो थोडासा चपटा बसतो, त्यामुळे ते ब्लाउज शिवायला नकोच म्हणतात। पण प्रत्येक टेलरचा असं होईल असंही नाही, प्रिन्सेस कट पप घेऊन सुद्धा आपण शिवू शकतो आणि चांगला छान फिटेड बसतो। आता फक्त त्या टेलरवरती डिपेंड करतं की त्यांची कटिंग कोणत्या पद्धतीने आहे, कारण की बरेच जे कोणी पहिले शिवणारे टेलर असतील ते त्यांनी त्यांची जी कटिंग होती त्यामध्येच ॲडजस्टमेंट करून प्रिन्सेस कट दिला आणि त्यानंतरच त्याच प्रकारे ते शिवत आहेत। पण आता बरेच जे कोणी नवीन टेलर असतील त्यांना प्रिन्सेस कट बद्दल पुरेपूर आयडिया आहे। आता पुढे पुढे आपले व्हिडिओ येतीलच प्रिन्सेस कट कसं करायचं, आणि प्रोफेशनल पद्धतीने मी सर्व कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे स्टिच विथ अश्विनी आपल्या या चॅनलवरती। त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन सबस्क्राईब करून चॅनलवरती ते व्हिडिओ सुद्धा आपले पाहू शकता। आता 1 ते 2 व्हिडिओ बेसिक मी तिथे अपलोड केलेले आहे की मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं ब्लाउजवरती, आणि 1-2 थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा। तर ब्राईड ज्यावेळेस तुम्ही ब्राईड म्हणून मेजरमेंट देण्यासाठी जातात त्यावेळेस मी सांगितलं की बॉडीवरती शक्यतो तरी मेजरमेंट द्या, म्हणजे प्रत्यक्षात आपल्या लक्षात येतं। आता जेव्हा टेलर आपलं मेजरमेंट घेत असतो तर त्यावेळेस ते तुम्हाला बेसिकली विचारतात, कारण की कस्टमरच्या आवडीनुसारच आपल्याला जे काही मेजरमेंट्स आहेत
ती घ्यायची असतात. मग ते आपल्याला विचारतात की उंची किती काय किंवा बाही किती शिवायची आहे यानुसार. फर्स्ट टाइम तर तुम्ही जे कोणत्या टेलरकडे जाणार आहात तो शक्यतो तरी प्रोफेशनल आणि नावाजलेला असेल याकडे लक्ष द्या. कधी कधी काय होतं की आपल्याला लग्नामध्ये खूप सारा खर्च असतो, त्यामुळे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायचे म्हणून आपण एक छोटासा टेलर शोधतो आणि त्याच्याकडेच ब्लाऊज शिवण्यासाठी देतो. मग काय होतं परिणामी शिलाई तर कमी लागते, पण जी काही फॅशन डिझाईन आपल्याला ब्लाऊजसाठी करायची होती ती आपल्याला मनासारखी भेटत नाही. मग तिथेच आपण डिसअपॉइंट होतो आणि ब्लाऊज जर आवडला नसेल किंवा साडी जर आवडत नसेल तर नंतर आपल्याला घालू सुद्धा वाटत नाही. असं बऱ्याच केसेसमध्ये होतं. त्यामुळे जेव्हा पण ते सांगतील की बॉडीवरती मेजरमेंट घ्यायचं आहे, ज्यावेळेस ते मेजरमेंट घ्यायला स्टार्ट करतील त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स वगैरे असतील ते शक्यतो तरी आपल्याला सुरुवातीला सजेस्ट करतील की उंची तुम्ही एवढी घ्या किंवा तुम्ही प्रिन्सेस ब्लाऊज शिवा, जेणेकरून की कुठेही तुम्हाला म्हणजे छान बसतील. किंवा तुमचं जर बॉडी शेप वगैरे तुमचं बॉडी वेट कमी असेल तर प्रिन्सेस विथ कपचे ब्लाऊज शिवा. शक्यतो तरी मी हेच सजेस्ट करेल. 32 चेस्ट असेल किंवा 30 चेस्टचं मेजरमेंट असेल तर तुम्ही प्रिन्सेस विथ कपचे ब्लाऊज शिवा. कटोरीकडे शक्यतो तरी जाऊ नका, कारण की कटोरीचे ब्लाऊज जे आहेत ना आता थोडेसे आउट ऑफ फॅशनच म्हणेल मी. आता काहींची आवड आहे ते तर वेगळा प्रश्न आहे, पण शक्यतो तरी ब्राईड ज्या असतील तुम्ही प्रिन्सेस विथ कपचे ब्लाऊज शिवा. अदरवाईज तुम्ही फोरटक्सचे ब्लाऊज शिवले तरी छान दिसतात. फोरटक्सला सुद्धा लुक एकदम छान येतो. 2 पीस आणि कटोरी शक्यतो तरी जाऊ नका. आणि मद्रास कटोरीकडे सुद्धा प्रिन्सेस विथ कपचे किंवा प्रिन्सेस आणि नाहीतर मग फोरटक्स तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जे आहे त्याची निवड करू शकता. या व्यतिरिक्त जर आता शक्यतो तरी आपण काय होतं लग्नामध्ये पैठणी साडीज घेतो, एखादी जॉर्जेटमध्ये घेतो किंवा जी काही तेल साडी असते एक आपण एक्स्ट्राची घेतो ती वेगळ्या फॅब्रिकमध्ये घेतो. म्हणजे ऑर्गॅन्झा वगैरे आता पॅटर्न चालू आहे त्यामुळे त्या साड्या घेतात बऱ्याचपैकी. पण जेव्हा तुम्ही नऊवारीवरचा ब्लाऊज शिवता किंवा एखाद्या पैठणीवरचा ब्लाऊज शिवता त्यावेळेस शक्यतो तरी जर तुमचं वेट जास्त जरी असलं आणि कमी जरी असलं तरी स्लीव्ह एकदम कोपऱ्या इतक्या म्हणजेच एल्बोपर्यंत शिवा. कारण की पैठणीचा लुक तसाच येतो, कारण की पैठणीच्या ज्या काही बॉर्डर्स असतात त्या ब्रॉड असतात एकदम, त्यामुळे शिवल्यानंतर छान दिसतात. आणि शक्यतो तरी प्लेन शिवण्याच्या वेळी थोडासा जो खांद्यावरती पप येतो किंवा एकदम रफल स्लीवचा पॅटर्न आलेला आहे किंवा फिश कट बाहीचा पॅटर्न आहे तो शिवला तरी चालेल, किंवा एकेरी फुग्याची बाही शिवा किंवा दुहेरी फुग्याची बाही शिवा, ते सुद्धा छान दिसतं. आणि जरी तुमचं वेट कमी असलं, दंड एकदम छोटे असले तर तुम्ही शक्यतो तरी फुग्याची बाही शिवा, त्यांनी छान दिसतं आणि माणूस एकदम असं गुटगुटीत दिसतं, लुक छान येतो. तर हे झालं बाहीच्या बाबतीत. आणि त्यानंतर बॅकनेक पॅटर्न कसा शिवायचा. आता जरी तुमचं वजन जरी कमी असलं आणि जो काही तुमच्या मानेचा भाग आहे तो असा उंच असला तरी तुम्ही बोटनेककडे जाऊ शकता. बोटनेक ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि बोटनेक ब्लाऊज घातल्यानंतर प्रोफेशनल लुक सुद्धा येतो, त्यामुळे तुम्ही बोटनेक ब्लाऊज शिवला तरी चालेल. शक्यतो तरी कोणतीही ब्राईड असेल तिचं वेट थोडंसं जास्त आहे किंवा 36 चेस्ट आहे, 38 चेस्ट आहे किंवा 40 चेस्ट आहे. आता हे कसं कळेल, ज्यावेळेस तुमचे जे कोणी टेलर असतील ते मेजरमेंट घेत असतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की आपलं त्यांना विचारायचं की चेस्टचं मेजरमेंट वगैरे कसं आहे, किंवा आपल्या बॉडी शेप पाहून सुद्धा आपल्या लक्षात येतं की आपली जो काही मानेची उंची आहे ती थोडीशी कमी आहे. त्यावेळेस तुम्ही बोटनेक ब्लाऊज शिवू नका, कारण की ते तुम्हाला सूट होणार नाही, शक्यतो तरी चांगलं दिसणार नाही. त्यामुळे पाठीमागून तुम्ही राऊंड मोठे नेक घेतले तरी चालेल, मग त्यामध्ये तुम्ही मटका शेप घेऊन पॅचवर्क केलं तरी चालेल. या व्यतिरिक्त तुम्ही पानगळा, पंचकोनी गळा किंवा या व्यतिरिक्त बरेच असे नेक असतात की ज्यामध्ये आपण थोडेसे कर्व देऊन मोठ्या आकाराचे गोलगळे पाठीमागून शिवू शकतो. गोलगळा सुद्धा छान दिसतो, मग त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. तिथे साईडला एकदम फोटो मी लावेल. थोड्याशा ब्राईड हेवी आहेत वेटनी किंवा मानेची उंची जी आहे ती थोडीशी कमी आहे, त्यावेळेस गोलगळा छान दिसतो आणि त्यावरती तुम्ही पॅचवर्क वगैरे करून शिवू शकता. याबद्दलच या व्यतिरिक्तच मी तुम्हाला सांगितलं की ज्यांचं कोणचं वेट कमी असेल किंवा मानेचा आकार जो आहे तो उंच असेल आणि एकदम काटकोळे आहेत म्हणजे शरीराच्या मानाने एकदम सुळसुळीत अशी, त्यावेळेस तुम्ही बोटनेक ब्लाऊज शिवले तर छान दिसतं. आता हे झालं ब्लाऊजचा बॅकनेक डिझाईन आणि बाहीची डिझाईन. या व्यतिरिक्त आपण नऊवारीचा ब्लाऊज सुद्धा शिवतो. आता बऱ्याच वेळा आरीवर्कचा ट्रेंड आहे, त्यामुळे नवऱ्या जे आहेत 1-2 ब्लाऊज तरी आरीवर्कचे शिवतात, पण परिणामी काय होतं काही दिवसांनी जे काही आरीवर्कचे मणी असतात त्यांचा कलर चेंज होतो. किती तुम्ही त्यांचे टेक केअर करा किंवा काही करा, ते शेवटी मनीच आहे, कारण त्यांना प्रिंट जे आहे त्यांना कलरिंग केलेलंच असतं शेवटी ते जे काय आहे ते. त्यामुळे हवेच्या संपर्कामध्ये ते ब्लाऊज आले ना, जे मणी असतात ना आरीवर्कचे ते त्या आरीवर्कच्या मणी जे आहेत ते काळे पडायला सुरुवात होते. आता हा जो एक्सपिरियन्स तो बऱ्याच जणांना आला असेल आणि यात ते रिलेट सुद्धा करत असतील. आणि काय होतं आरीवर्कचे ब्लाऊज आपण 2 ते 3 हजार रुपये देऊन शिवतो. आता जे कोणी आरीवर्कचा बिझनेस करतंय त्यांनी असं लक्षात नाही घ्यायचं की मी काहीतरी निगेटिव्ह बोलते. आता जी फॅक्ट आहे तीच मी सांगते तुम्हाला. तर काही दिवसांनी काय होतं हवेच्या संपर्कामध्ये ते ब्लाऊज आले की
जे काही मणी आहेत ते काळे पडायला सुरुवात होते. मग काय होतं, काही दिवसांनी काळे पडायला मणी सुरुवात झालं की मग आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हतो. आपल्याला असं वाटतं की ब्लाऊज एकदमच खराब व्हायला लागलेला आहे. अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, आरीवर्क सारखंच अशा एकदम लेस भेटतात ब्रॉड, ज्यावरती की मण्यांचं वर्क वगैरे केलेलं आहे. त्या लेस सुद्धा तुम्ही जो कोणता टेलर असेल त्यांना तुमच्या आवडीनुसार आणून द्या आणि त्यावरती डिझाईन करायला सांगा. कारण की काही दिवसांनी जरी ते मणी खराब झाले तर ती लेस तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, कमी बजेटमध्ये तुमचा आरीवर्क सारखा दिसणारा ब्लाऊज सुद्धा तयार होणार आहे. 90% तो जो ब्लाऊज आहे तो आरीवर्क केल्यासारखा दिसतोय. त्या साईडला मी लेस लावते, तुमच्या लक्षात येईल म्हणजे. तर तो जो ब्लाऊज आहे तो आरीवर्क केल्यासारखा दिसतो, काही फरक जाणवत नाही. आणि आरीवर्क केल्यानंतर आपण काय होतो, कुठेतरी पाठीमागे फक्त एखादी लेसची डिझाईन करायला सांगतो किंवा फक्त दंड घेराला आरीवर्क करायला सांगतो. अशा वेळेस तुम्ही फक्त दंड घेर आणि पाठीमागच्या बॅक साईडला जितकी लेस लागणार आहे तितकी त्या शॉप कीपर जो असेल त्याच्यासोबत बोलून तुम्ही ती लेस विकत आणून टेलरला दिली तर काय होणार आहे, काही दिवसांनी जरी ब्लाऊज खराब झाला तर तुम्ही ती लेस जर रिमूव्ह केलं तर तुमचा ब्लाऊज आहे तसा तुम्हाला भेटणार आहे आणि खराब काय होणार नाही. म्हणजेच काय होणार आहे, कमी बजेटमध्ये तुमचे ब्लाऊज शिवून होणार आहेत. आता खूप सारे टेलर तुम्ही पाहिले असेल की रेग्युलर ब्लाऊजची शिलाई एकदम कमी घेतात, पण ब्राईडचे जर ब्लाऊज आले किंवा जर एखाद्या नवरीचे ब्लाऊज असतील तर त्याची शिलाई लगेच जास्त घेतात. काय होतं, अशा वेळेस तो त्यांचा सीझनच मानला जातो. म्हणजे थोडक्यात आता जरी लग्न सराई चालू झाली तुळशी विवाहानंतर, तर तो जो सीझन असेल तो असतो लग्न सराईचा. त्यामुळे त्यांच्याकडे पण एक ऑप्शन असतो की चला काहीतरी आता जास्त इन्कम करण्याचे दिवस आहेत, त्यामुळे थोडीफार जरी आपण डिझाईन सांगितली की लगेच ते जास्त चार्जेस आपल्याला त्यामागचे सांगतात. अशा वेळेस तुम्ही सुद्धा थोडासा हुशारीपणा दाखवायचा आहे. कारण की कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही चांगले ब्राईडचे ब्लाऊज तयार करू शकता. 5 ते 5.5-6 हजारापर्यंत ब्राईडच्या ब्लाऊजची शिलाई जाते. रेग्युलर मी सांगते, आरीवर्कचं तर लांबच राहिलं, जर आरीवर्क तुम्ही केले तर 15 ते 20 हजारापर्यंत शिलाई सुद्धा जाते. त्यामुळे थोडासा विचार करून जे काही लेस वगैरे असतील किंवा बाकीचं अस्तर असेल, थ्रेड असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, आता आपण ज्यावेळेस साड्या घेत असतो त्यावेळेस आपण होलसेल दुकानं शोधणार आहोत जिथे की कमी पैशांमध्ये आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त सामान घेता येईल आणि आपलं कमी खर्चामध्ये जास्त सामान आपल्या घरामध्ये आल्यानंतर ते आपण टेलरकडे घेऊन जायचं आहे. थोडक्यात म्हणजे अस्तर, धागे, दोरे किंवा लेस वगैरे तुमच्या आवडीच्या मण्यांची लेस घ्या किंवा इतर कोणत्या लेस घ्या, नॉट घ्या, त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही चॉईस करून आणा ब्लाऊजसाठी आणि त्यानंतर मग टेलरकडे शिवायला द्या. थोडक्यात काय होणार आहे, तुमचे जे काही बाकीचे खर्च आहेत जे की तुम्हाला टेलर लोक जास्त सांगणार आहेत ते कमी होणार आहेत आणि रिड्यूस होणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही कमी बजेटमध्ये तुमचे लग्नाचे जे काही ब्लाऊज आहेत ते सुद्धा तयार करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त जर तुम्ही लग्नाच्या ब्लाऊजचं मेजरमेंट देत असाल तर त्यांना एक काळजीपूर्वक सांगायचं आहे की जे काही ब्लाऊजचं मार्जिन असेल, म्हणजे एक्स्ट्रा टिप जिथे आपण मारतो नंतर, म्हणजे तुम्ही जर तुमची तब्येत वगैरे झाली तर तुम्ही जास्त टिपापासून तो ब्लाऊज फिट करू शकतो, ते मार्जिन तुम्ही जास्त ठेवायला सांगायचं आहे. कारण की पुढे जाऊन आपली तब्येत होते, नंतर मुलं वगैरे होतात, मग तब्येत आपल्या बॉडीमध्ये सुद्धा खूप सारे चेंजेस होतात, त्यामुळे आपलं वेट ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतं. त्यामुळे फक्त मार्जिनचा पार्ट माझ्यासाठी जास्तीचा ठेवा हे ते टेलरला आवर्जून सांगा. म्हणजे पुढे जाऊन जे ब्लाऊज आहे, कारण की हेवी साड्या असतात आणि ब्लाऊज सुद्धा हेवी असतात, त्यामुळे पुढे जाऊन सुद्धा आपल्याला त्यांचा उपयोग झाला पाहिजे. असं होत नाही की कोणत्या तरी एका रिसेप्शनच्या दिवशी घातलं किंवा हळदीच्या दिवशी साडी घातली आणि नंतर आपण ती घालत नाही, असं सुद्धा होत नाही. त्यामुळे आवर्जून तुम्ही टेलरला सांगायचं आहे की जे काही मार्जिन आहे ते थोडंसं जास्त ठेवा, म्हणजे मला त्याचा नंतर जाऊन उपयोग करता येईल. तर ह्या ज्या काही साऱ्या टिप्स मी तुम्हाला आता सांगितल्या 4 ते 5, ह्या नक्कीच ज्या काही नवरी असतील किंवा ज्यांना ब्लाऊज शिवायचे असेल त्यांच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच तुम्ही हे फॉलो करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बजेट फ्रेंडली तुमचे ब्लाऊज शिवून होतील. बॉडीचं मेजरमेंट व्यवस्थित द्या, म्हणजेच तुमच्या ब्लाऊजला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता दुसरा प्रश्न मला मोस्टली ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड केला होता की 35 रुपयांमध्ये मी सुरू केलेला बिझनेस 30 हजारापर्यंत कसा पोहोचवला, याचं कॅल्क्युलेशन सांगा किंवा तुम्ही कसे एवढे पैसे कमवता हे सुद्धा थोडक्यात सांगा. तर चला आता हाच व्हिडिओ मी कंटिन्यू करते आणि यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगते की जे काही 35 रुपयांपासून मी सुरू केलेला बिझनेस होता तो 30 हजारापर्यंत कसा पोहोचला. थोडक्यात एक छोटीशी क्लिप सांगते की कसा मी इन्क्रीज केला. नंतर यावरती मी डिटेल व्हिडिओ नोटबुकवरती, कारण मी रेग्युलरली नोट डाऊन करते की कोणी किती शिलाई मला ब्लाऊजची दिली आणि यामधून माझा खर्च किती झाला तो मी वेगळा लिहिते. आणि त्यानंतर कोणी ड्रेस फिटिंग केलं किंवा ब्लाऊजला टिप वगैरे मारून नेली किंवा स्लीव्ज बसवला याचा खर्च सुद्धा मी डिटेलमध्ये लिहित असते, कारण की तिथे आपल्याला काही खर्च होत नाही, फक्त थोडासा थ्रेड वापरायचा असतो इतकंच. तर ते मी कधीतरी डिटेलमध्ये सांगेल. थोडक्यात ओरली तुम्हाला सांगते की 35 रुपयांपासूनचा बिझनेस मी 30 हजारापर्यंत कसा पोहोचवला. आता 35 रुपयांचं कॅल्क्युलेशन सांगते. ज्यावेळेस मी फर्स्ट माझा ब्लाऊज शिवला त्यावेळेस मी आणलं होतं 30 रुपयाचं अस्तर आणि 5 रुपयाचा धागा. आता 6, 5, 6, 7 असं धागे भेटतात. आता कोणत्या कंपनीचा तुम्ही घेता, पॉलिस्टर जर घेतला तर 5 मध्ये सुद्धा भेटतो आणि धनश्रीचा घेतला किंवा मूनचा घेतला तर 6-7 रुपयाला धागा भेटतो. आता ते एरियावरती डिपेंड करते की तिथले रेट कसे आहे. इथं 6 रुपयाला भेटतो. तर जेव्हा मी स्टार्टला ब्लाऊज शिवला त्यावेळेस 30चा अस्तर आणि एक
जो काही धागा आहे तो आणला, त्यानंतर लेस वगैरे तर ऑलरेडीच माझ्याकडे होतं, कारण की मी आधी सुद्धा स्टिचिंगचं काम करत होते. तोच ब्लाऊज मी शिवला आणि स्टेटसला वगैरे ठेवला. तर 30,000 कसे होतात याबद्दल सुद्धा बोलूयात. आता 35 रुपयांचं तर तुमच्या लक्षात आलंच असेल, मी स्क्रीनवरती सुद्धा दिलेलं होतं की 35 रुपयांचा खर्च कुठे झाला नेमका. आता 30,000 जर म्हटलं तर आता शिवणकामासोबतच मी अजून पण काम करते, ते म्हणजे पेपर पॅटर्न सुद्धा मी सेल करते. जे काही आता आपले ब्लाऊजचे पॅटर्न असेल, जर कस्टमरने त्यांचे मेजरमेंट मला दिले तर त्यानुसार जे काही कार्डशीट पेपर असेल त्यावरती मी त्यांचे मेजरमेंट देऊन ती त्यांना सेंड करत असते आणि त्या बदल्यात सुद्धा मला पैसे भेटतात. आता थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं झालं की ठराविक एका लोकेशनवरून मला ऑर्डर आली की असे असे पॅटर्न माझं मेजरमेंट आहे आणि यानुसार तुम्ही मला पेपर पॅटर्न पाठवा, तर त्याचे सुद्धा मला पैसे येतात. आता ते काही फिक्स अमाऊंट नसते, लोकेशन वाईज किंवा जो काही खर्च मला येतो तो मी मायनस करून जो काही पैसे असतील ते त्यांच्याकडून घेते. तर त्यातले म्हणजे महिन्याचे जरी 2 ते 3 पॅटर्न सेल झाले, कारण की आता मी नवीनच सुरुवात केली आहे, 15 ते 20 दिवसापूर्वी झालं असेल. तर पाहूयात, आता 2च पॅटर्न गेलेत, जसं होईल तसं मी पुढे पुढे तुम्हाला सांगेन. आता एक जी होती ती शिरपूरवरून ऑर्डर होती आपल्याला आणि दुसरी जी होती ती शिरूरमधूनच होती. तर अशा 2 ऑर्डर होत्या. या व्यतिरिक्त मनी जे काही पेपर पॅटर्न मी सेल करते त्याबरोबरच मी शिवणकामचे क्लास सुद्धा घेते, ते पण घरगुतीच घेते. आणि जो काही माझा फ्लॅट आहे 1 BHK त्यामध्येच मी हॉलमध्येच घेते, त्यामुळे बाकीचे फ्लॅटमध्ये राहणार आहे त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी थोडीशी कमी क्वांटिटी म्हणजे 2च लेडीज घेत असते क्लाससाठी. आता पाहूयात पुढं कसं होतंय ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर करेल. 2च लेडीज ठेवते आणि त्यांची सुद्धा लहान मुलं आहेत, त्यामुळे जास्त गोंधळ नको आणि बाकीच्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी 2 तासच फक्त त्या 2 लेडीज आहेत त्यांना शिकवते. तर त्यांचे सुद्धा पैसे असतात, म्हणजे 4 ते 5,000 हे मला असे वरचे महिन्याचे भेटतात. या व्यतिरिक्त आता मी शिवणकाम कसं करते, शिवणकाम जर करायचं ठरलं तर दिवसाला मी 4 ब्लाऊज सुद्धा शिवते किंवा दिवसाला 3 सुद्धा होतात आणि 2 सुद्धा होतात. एक क्वचित होतो कधीतरी, नाही तर 2 तर ब्लाऊज माझे फिक्सच असतात. ब्लाऊज शिवण्यासोबतच फिटिंगची कामं झालं किंवा बाई लावण्याचं काम असेल किंवा या व्यतिरिक्त थोडंफार आपल्याला काहीतरी काम येतच असतं, म्हणजे पिको फॉलचं काम असेल, हे सुद्धा काम आहेत. आता 4 ब्लाऊज जरी दिवसाचे शिवले तर एका ब्लाऊजचे 200 ते 250 रुपये मी शिलाई घेते. आता खूप सारे प्रश्न असतात की ब्लाऊजची शिलाई तुम्ही किती घेता, आजच्या व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला सांगते. कटोरी ब्लाऊजची मी घेते 200 रुपये शिलाई आणि अस्तर हे माझं मीच वापरते, म्हणजेच थोडक्यात मला तिथे 170 रुपये ब्लाऊजचे भेटतात. आणि दुसरा प्रश्न म्हणजे प्रिन्सेस ब्लाऊजची मी शिलाई घेते 250 रुपये, जिथे की 30 रुपये अस्तरला जातात. जो कोणता ब्लाऊज शिवायला येईल त्याला मी 1 मीटर अस्तरच घेऊन येते, क्वचित असं कधीतरी 80 सेंटीमीटर आणते. 1 मीटर जर आणलं ना काय होतं, कुठेही आपण घासघीस करत नाही आणि व्यवस्थित ब्लाऊज शिवतो. 80 मध्ये जर ब्लाऊज पुरला नाही मग आपण ओढाताड करायला सुरुवात करतो, त्यामुळे मी 1 मीटरचाच अस्तर आणते. ते 30 रुपये गेल्यानंतर तिथे सुद्धा मला 220 रुपये ब्लाऊज मागे भेटतात. असे 4 ब्लाऊज जर मी दिवसाचे शिवले तर माझे होतात 1000 रुपये. आणि शक्यतो जरी कटोरीचे ब्लाऊज माझ्याकडे खूप जास्त कमी आहेत, जास्तीत जास्त मी प्रिन्सेस ब्लाऊजच शिवते, कारण की जे कोणते माझे कटोरी ब्लाऊजचे कस्टमर होते त्यांना सर्वांना मी प्रिन्सेसमध्येच कन्वर्ट केलं आहे आणि त्यांना सुद्धा त्याची फिटिंग छान आवडते, पग सुद्धा छान बसतो, त्यामुळे त्यांना सुद्धा काही रिग्रेट होत नाही आणि ब्लाऊज छान बसला की कस्टमर नेक्स्ट टाइम आपल्याकडेच येतो. आता यावरती सुद्धा आपण नंतर बोलूयात. आता असे 4 ब्लाऊज शिवल्यानंतर जर 1000 रुपये झाले, या व्यतिरिक्त कपचे ब्लाऊज असतात किंवा 2 पीस कटोरी जरी असतात तर त्याचे सुद्धा मी 250 रुपये घेते आणि मद्रास किंवा थोडक्यात फोरटक्स असेल तर त्याचे 200 रुपये घेते. असे दिवसाचे 1000 रुपये. आता 1000 रुपयांमधून आपण जर 100 रुपये वजा केले, कारण की अस्तर वगैरे जे आपल्याला लागणार आहे ते धरून मी तुम्हाला सांगते, जे काही अस्तर आहे ते वजा केले तर 900 रुपये माझ्या हातामध्ये राहतात. आणि या व्यतिरिक्त जर जे पेपर पॅटर्न आणि आपला शिवणकामचा व्यवसाय आहे ते जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही पाहू शकता 900 रुपये दिवसाचे, म्हणजे जर तुम्ही 30 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर 25,000 रुपये आपले सहज तिथे होतात. 25 ते 26 सुद्धा जातात, 27,000 सुद्धा होतात. तर असे 25 ते 26,000 शिवणकामाचे आणि त्यानंतर वरचे 5,000 जे आहेत ते पेपर पॅटर्न सेल केलेले आणि शिवणकामचे क्लास असे म्हणून 5,000, म्हणजे 30 ते 32 पर्यंत जो काही माझा मंथली इन्कम आहे तो जातो. आता थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कधीतरी नोटबुकमध्ये जे काही नोट डाऊन करते मी, सर्व खर्च असेल किंवा ब्लाऊजची शिलाई किती येते हे सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधीतरी दाखवेल. तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की 30 ते 35,000 मी कसे कमवते हे तुमच्या लक्षात आलं असेल. ही ट्रिक तुम्ही सुद्धा यूज करू शकता. फक्त डेलीचं टार्गेट जे आहे ते तुम्ही सेट केलं पाहिजे की आज मला 3 ब्लाऊज शिवायचे आहेत की 4 ब्लाऊज शिवायचे आहेत. जरी तुम्ही एखाद्या दिवशी कंटाळा केला तरी चालतं, कारण की त्या दिवशी जर समजा शक्यतो तरी मी रविवारी कमी ब्लाऊज शिवते, कारण की रविवारी काहीतरी बाहेरचे प्लॅन असतात किंवा घरातली आवरावर करायची असते, त्या दिवशी कमी होतात. मग अशा वेळेस मी जास्त संध्याकाळी काम करते, ज्या दिवशी दुपारचं काम आवरत नाही. कधी कधी असं होतं 4-4:30 वाजतात पण माझा एकही ब्लाऊज शिवून झालेला नसतो. सकाळचं काम आवरायला 11 वाजतात, त्यानंतर दुपारचा क्लास सुटेपर्यंत 3:30-4 होतात आणि त्यानंतर मग जेवण करून मी ब्लाऊज शिवायला बसते. मग संध्याकाळपर्यंत 9 पर्यंत 1 ते 2 ब्लाऊज आवरतात. घरातलं काम
स्वयंपाक वगैरे हे जर केलं तर 9 पर्यंत, आणि नंतर 12 पर्यंत मग मी अजून एखादा ब्लाऊज घेते. म्हणजे 3 ब्लाऊज रात्रीमध्ये करायचं म्हटलं तरी होतं. आणि त्यामध्ये एक्सपिरियन्स आणि अनुभव आणि शिवण्याचा स्पीड यामुळे सुद्धा ब्लाऊज शिवून लवकर होतो. कधी कधी डिझाईनचा असेल तर 1.5 ते 2 तास सुद्धा जातात. तर असं आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल की 30 ते 35चं कॅल्क्युलेशन कसं आहे. ह्या ट्रिक तुम्ही सुद्धा यूज करू शकता. या व्यतिरिक्त मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं की ब्राईडने कोणकोणती काळजी घ्यायची आहे ब्लाऊज शिवायला जाताल त्यावेळेस. तर चला, आजचा हा जो व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.